नमस्कार. कथेचे नाव आहे कुरुक्षेत्रातील सत्याचा स्वर. कुरुक्षेत्र क्षितिजापर्यंत पसरलेले रणभूमी, हजारो रथ, असंख्य धनुष्यबाण आणि रणगर्जना. आकाशावर धुळीचा ढगाळ वातावरण आणि जमिनीवर तलवारीचे तेज. दोन्ही बाजूची सेना तयार. एका बाजूला कौरव, दुर्योधन, दुशासन, कर्ण आणि भीष्मासारखे योद्धे, तर दुसऱ्या बाजूला पांडव, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव आणि मध्यभागी अर्जुन, त्याच्या सारथी म्हणून उभा श्रीकृष्ण. युद्ध सुरू होण्यापूर्वी शंखनाद होतो. अर्जुन आपला गांडीव उचलतो, पण त्याचं मन अचानक जड होतं. अर्जुन, कृष्णा, माझ्यासमोर माझेच बंधू, गुरु, मित्र उभे आहेत. त्यांना मारून मी कोणता आनंद मिळू? धर्मासाठी का असेना, पण रक्तसंबंध तोडण्याची शक्ती माझ्यात नाही. त्याचं धनुष्य हातातून सटकतं, डोळ्यात पाणी येतं. तो रथाच्या तळाशी बसतो आणि युद्ध सुरू करण्यास नकार देतो. कृष्ण शांतपणे हसतो. कृष्ण, अर्जुना, हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा हा अमर आहे. तुझं कर्तव्य म्हणजे धर्मासाठी युद्ध करणं. हे नातेवाईक त्यांच्या शरीरात आहेत, आत्मा मात्र अजन्म आणि अविनाशी आहे. पण कृष्णा, त्यांना मारणं म्हणजे पाप नाही का? कृष्ण म्हणतात, धर्मासाठी केलेलं कर्म पाप नसतं. तू फक्त कर्तव्य कर, फळाची चिंता सोड. युद्ध जिंकणं व हरणं महत्वाचं नाही, पण धर्माचं रक्षण करणं तुझं ऋण आहे. कृष्ण पुढे सांगतो, जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं, जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतं, आणि जे घडेल तेही चांगल्यासाठीच घडेल. तू फक्त साधन आहेस. अर्जुना, मी या जगाचा नियाता आहे. अर्जुन कृष्णाच्या डोळ्यात पाहतो, त्यात ब्रह्मांडाचं दर्शन घडतं. तो पाहतो, सर्व योद्धे आधीच काळाच्या प्रवाहात नष्ट झाले आहे. तो फक्त एक निमित्त आहे. अर्जुनाला शंका दूर करण्यासाठी कृष्ण त्याला विराट रूप दाखवतो. आकाश, पृथ्वी, ग्रह, तारे सगळं कृष्णाच्या स्वरूपात विलीन होतं. त्याच्या मुखातून अग्निज्वाळ, डोळ्यात सूर्यचंद्र आणि आवाजात गडगडाट. अर्जुन भीतीने थरथरतो. हे देवा, तू कोण आहेस? कृष्ण, मी काळ आहे, लोकांचा सहारक. हे सर्व योद्धे आधीच माझ्या इच्छेने नष्ट झाले आहेत. उठ आणि तुझं कर्तव्य पूर्ण कर. अर्जुन शरण जातो. कृष्ण, माझा मोह नष्ट झाला आहे. आता मी तुझ्या आज्ञेप्रमाणे लढेन. तो गांडीव उचलतो, डोळ्यात निर्धार, मनात शांतता. कृष्ण रथ पुढे नेतो आणि युद्ध सुरू होतं. बाणाच्या वर्षावाने रणभूमी भरते. अर्जुनाचे बाण आकाशात विजेसारखे चमकतात. भीष्म, द्रोण, कर्ण यांच्यासमोर तो न डगमगता उभा राहतो. कृष्णाच्या मार्गदर्शनाने अर्जुन धर्मासाठी पूर्ण ताकदीने लढतो. ही कथा आपल्याला शिकवते, कर्तव्य टाळून जीवन जगता येत नाही. भय, मोह आणि असक्ती बाजूला ठेवून आपण सत्यासाठी लढायला हवं. कृष्णाची गीता ज्ञान केवळ अर्जुनासाठी नव्हतं, ते प्रत्येकासाठी आहे, जो आपल्या जीवनातील कुरुक्षेत्रात उभा आहे. धन्यवाद.